सांगली एसटी आगारामध्ये एसटीचा 78वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या वर्धापन दिनानिमित्त सांगलीहून मुंबईकडे जाणारी लाल परी आकर्षक फुलांनी सजवण्यात आली। याचबरोबर फलाट क्रमांक 1 समोर रांगोळ्या सुद्धा काढण्यात आल्या। एसटीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तसंच प्रवासी आणि स्वच्छता कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून एसटीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। राज्यात खाडी आणि नद्यांमधील वाळू उपशाला आळा घालण्याकरता आणि वाळू माफियांची मक्तेदारी मोडीत काढण्याकरता कोळसा आणि लोह खनिजाच्या खाणीतून मिळणारी वाळूला बांधकामाकरता वापरण्यात येणार आहे। यासाठी सरकारनं वाळू किंवा रेती निर्गती धोरण 2025 मध्ये सुधारणा केलेली आहे। यासाठीचं आधारभूत मूल्य आणि स्वामित्व धनाच्या दरांमध्येही बदल केले गेलेले आहेत। विकसित महाराष्ट्र 2047च्या दृष्टिकोनातून राज्य परिवहन महामंडळाच्या सगळ्या एसटी बसेस टप्प्याटप्प्यानं ई बसेस करण्यात येणार आहेत। त्याकरता आवश्यक चार्जिंग स्टेशन्सचे राज्यव्यापी जाळे उभारण्याच्या कामाला गती द्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। केंद्र सरकारनं देशात कापसाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्याकरता कापूस क्रांती योजना सुरू केली। या योजनेची राज्यातल्या कापूस उत्पादक 19 जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी होणार आहे आणि त्याकरता 191 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये 81 लाख महिला अपात्र ठरल्यानं आता त्यांना देण्यात आलेले हजारो कोटी रुपये परत घेतले जाणार का, असा सवाल केला जातोय। देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली। या अपात्र ठरलेल्या 81 लाख महिलांकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत, मात्र ज्या 14,000 पुरुषांनी योजनेचा लाभ घेतलेला होता त्यांच्याकडून मात्र सगळी रक्कम वसूल केली जाणार, असं त्यांनी स्पष्ट केलं। मुंबईमध्ये दरवर्षी 20,000हून अधिक महिलांना गर्भपात करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये गर्भपाताच्या एकूण संख्येमध्ये सुमारे 5,000नी घट झाली आहे। तरीही अल्पवयीन मुलींच्या गर्भपाताच्या घटनांनी आरोग्य विभागासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत। महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराचे दरवाजे तब्बल 5 महिन्यांनंतर भाविकांकरता पुन्हा खुले होणार आहेत। 15 जूनपासून भाविकांना दर्शनाकरता परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पायाभूत सुविधा विकास कामांमुळे जानेवारी महिन्यापासून दर्शन बंद ठेवण्यात आलं होतं। जून महिना सुरू झाला तर उष्णता कमी होण्याचं नाव अजून येत नाहीये। उन्हाच्या चटक्याने नागरिक हैराण झालेत। विदर्भात सुद्धा उष्णतेचा कहर बघायला मिळतोय। अकोला इथं 42.5 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं। हवामान अभ्यासकांच्या मते मॉन्सून मुंबईमध्ये 8 ते 11 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे। राज्यभरामध्ये ठिकठिकाणी मॉन्सून पूर्व पावसानं हजेरी लावली असून पावसाचा अंदाज कायम आहे। सध्या तयार झालेल्या पावसाळी वातावरणामुळे विदर्भातील शहरातल्या तापमानामध्ये लक्षणीय घट झाली आहे। अनेक शहरांचं तापमान हे 40 अंशांच्या वर गेलेलं आहे। नागपुरामध्ये 40.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। अनेक ठिकाणी मॉन्सून पूर्व पावसानं हजेरी लावली असून पावसाचा अंदाज कायम आहे। नेरळ परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं लहान मुलं, गर्भवती महिला, वृद्ध आणि आजारी नागरिक उकाड्यामुळे हैराण झालेले आहेत। या समस्येचा कळस गाठल्यानंतर मध्यरात्री संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयामध्ये धडक दिली। महावितरणच्या कारभाराविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। नागरिकांनी आज नेरळ बंदची हाक दिली असून प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। तेल विपणन कंपन्यांनी दर आंतरराष्ट्रीय उड्डाणांकरता वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या दरामध्ये 27% कपात केली आहे। जून महिन्यासाठी केलेल्या आढाव्यानुसार ही घट करण्यात आली आहे। या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय मार्गावरील भारतीय विमान कंपन्यांचा इंधनावरील खर्च कमी होणार असून भविष्यात परदेशात जाणाऱ्या विमान तिकिटाचे दर कमी होण्याची शक्यता आहे। उपनगरीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाकरता खरेदी करण्यात येणाऱ्या 238 एसी लोकलच्या प्रकल्पाचा खर्च निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तब्बल 4,500 कोटींनी वाढलाय। याशिवाय या गाड्यांकरता आवश्यक सुविधांच्या उभारणीचा खर्च सुद्धा वाढलाय। त्यामुळे प्रकल्पाची किंमत 21,646 कोटींवरून
23,175 कोटींवर गेली आहे. एसी लोकल गाड्यांच्या निर्मिती पुरवठ्याच्या खर्चामध्ये 3,700 कोटींची वाढ झालेली आहे. 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीकरता प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत बुधवारी 3 जूनला आहे. तत्पूर्वी 1 जूनपर्यंत राज्यात 2,52,976 विद्यार्थिनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करणार आहे. राज्यातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरता एकूण 12,51,259 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी 8,87,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग 1 आणि भाग 2 पूर्ण भरलेला आहे. पावसाळ्यापूर्वी मध्य रेल्वेकडून सीएसएमटी ते कल्याण आणि कसारापर्यंत 34 रेल्वे स्थानकांची विविध कामं हाती घेण्यात आली. त्यापैकी सध्या 31 स्थानकांची कामं पूर्ण झालेली आहेत. सह्याद्री साखर कारखान्याने सभासदांना शेअर्सची साखर मोफत व घरपोच देण्याचं आश्वासन वर्षभरामध्ये गुंडाळण्यात आलं. आता 15 रुपये प्रति किलो दरानं साखर दिली जात असल्यानं सभासदांमध्ये तीव्र नाराजी आहे. या विरोधात सभासदांनी कारखाना प्रशासनाला निवेदन देत साखर मोफत देण्याची मागणी केली आहे. गणेशोत्सवानंतर मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या पीओपी मूर्तींच्या अवशेषांच्या व्यवस्थापनाकरता पालिकेनं विसर्जित पीओपी मूर्तीच्या अवशेषांवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या प्रक्रियेद्वारे बाकडी तसंच इतर उपयुक्त वस्तू तयार करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे पर्यावरणाचं संरक्षण होण्यास मदत होणार आहे. पीओपी कचऱ्याचं प्रमाणही कमी होणार आहे. मुंबईतील सगळ्या पात्रताधारक फेरीवाल्यांना 10 जून पासून ओळखपत्र देण्यात येणार आहे. ओळखपत्रावरील QR कोडवर फेरीवाल्यांबाबत सगळी सविस्तर माहिती राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. अल निनो आणि आयोडीच्या प्रभावामुळे मॉन्सूनवर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता वर्तवली जाते. या पार्श्वभूमीवर भविष्यात शहरात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मीरा भाईंदर पालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतलाय. गुरुवारी दुपारी 12 ते शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. बारवी आणि जांभूळ इथल्या जलशुद्धीकरण केंद्रातून मीरा भाईंदर शहराला होणारा पाणी पुरवठा या 24 तासांच्या कालावधीमध्ये पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा पूर्ववत होईपर्यंत संपूर्ण शहरामध्ये अत्यंत कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरा, काटकसरीनं वापरा असं आवाहन करण्यात आलंय. मुंबई राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानकांवर असलेली शौचालयं आजपासून प्रवाशांकरता विनामूल्य करण्यात आलेली आहेत. यासोबतच नेमण्यात येणाऱ्या कंत्राटदाराकडून दिवसातून 6 वेळा यांत्रिक झाडूनं संपूर्ण डेपोची स्वच्छता करण्यात येणार आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय पाटील यांची 1.5 वर्षांपूर्वी भर रस्त्यात हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सूरज पाटील आणि हर्ष पाटील यांना अटक केली होती. या हत्येचा जो सूत्रधार आणि इतर आरोपी आहे तो अजूनही मोकाट पोलीस त्याला शोधण्यात अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली जाणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर किलोमीटर 36,500 या परिसरामध्ये आज पहाटे अपघाताची घटना घडली. एका ट्रकच्या ब्रेक लाइनरला आग लागली. त्याचवेळी मागून येणाऱ्या नवीन ट्रकची या वाहनाला धडक बसली. धडकेनंतर संबंधित ट्रकचा ताबा सुटून तो रस्त्याच्या मधील डिव्हायडरवर जाऊन आदळला. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीनं पांडवा देवी इथं आयोजित कृषी परिषद प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमामध्ये आंबा उत्पादकांच्या समस्या, उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, सिंचन व प्रक्रिया उद्योगांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. या जोरदार पावसामुळे वाऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगर विमानतळावरील छताचा काही भाग पुन्हा उडाल्याची घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये वादळी वारं आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं.
विशेषतः संग्रामपूर तालुक्यातील अनेक भागातील केळी बागा वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्या। जळगाव शहरात जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसापूर्वी शहरात वादळी वारं वाहू लागल्यानं नागरिकांची धावपळ उडाली। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला होता। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला, तर वादळी वाऱ्यामुळे शहरातील काही भागात वीज पुरवठाही खंडित झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। अकोला शहरात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे रस्त्यांवरील धूळ आणि कचरा हवेत उडून गेला। वाहन चालकांना त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। काही ठिकाणी दृश्यमानता कमी झाली होती, वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला। लातूर शहरासह परिसरात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला। शहर आणि ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला। आगामी मृग नक्षत्रात सुद्धा चांगला पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतोय। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे काही काळ नागरिकांची आणि वाहन चालकांची तारांबळ उडाली होती। मात्र या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण होऊन उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला। या पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधान आहे। परभणी जिल्ह्यातील इंदेवाडी शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं घटना दुर्दैवी घडली। घरावरचे पत्रे उडाले, भिंतीचा काही भाग कोसळला। दीपाली नंदगे या 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। गावावर शोककळा पसरली आहे। जळगाव विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत अंतर्गत मतभेद उघड झाल्याचं दिसतंय। भाजपनं नंदकिशोर महाजन यांची उमेदवारी जाहीर करताना शिवसेनेच्या रेश्मा काळे आणि दीपक धांडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले। सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी संभ्रमाचं चित्र बघायला मिळालं। काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर यांनी अर्ज दाखल केलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून वसंत देशमुख यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही नागेश अक्कलकोटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। त्यामुळे आता सोलापुरामध्ये चुरस वाढलेली आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी एकूण 12 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत। महाविकास आघाडीचे बाळ माने, महायुतीचे अनिकेत तटकरे आणि प्रत्येकी 4 अर्ज दाखल केले गेलेत। पीडब्ल्यूडी आणि अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे। नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेनेच्या खात्यात गेली आहे। नरेंद्र दराडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज मिळालेला आहे। मात्र या निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपच्या माजी नगरसेवक असलेल्या गणेश गीते यांनीही महायुतीसमोर तगडं आव्हान उभं केलंय। गणेश गीते यांनी स्वतः आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे। तर आता गणेश गीते यांनी त्यांचे बंधू गोकुळ गीते यांचा देखील उमेदवारी अर्ज भरलेला आहे। अमरावतीत भाजपकडून प्रवीण पोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेच्या गोपीकिशन बजोरिया यांचे चिरंजीव विप्लव बजोरिया यांनी बंडखोरी केली आणि अर्ज दाखल केला। त्यामुळे आता महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं बघायला मिळत आहे।